नमस्कार मित्रांनो, मी ऋतिक मालुसरे तुमच्यासाठी घेऊन आलो पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ। तर मित्रांनो, आज आहे रविवार आणि आज आहे संकष्टी। तर आज आम्ही चाललो आहे जरा हॉटेलला जेवायला। तर आज माझ्यासोबत आहे माझ्या शाळेतला मित्र यश शेलार। ह्याला तुम्ही आधी पण एका व्हिडिओमध्ये बघितलं असेल। तर यश, आज आपण कुठे चाललो आहे? थंबी। तर मित्रांनो, आज आम्ही आलो आहे ठाण्याला पाचपाकडीला थंबी रेस्टॉरंटला जेवायला रात्री। थंबी रेस्टॉरंट हे आपल्याला यशने सजेस्ट केलं। तर यश, थंबी रेस्टॉरंटच काय हे केलं? आज सकाळपासून साऊथ इंडियन खायचं मन झालेलं, खूप क्रेविंग झालेली आणि संकष्टी म्हणून नॉनव्हेज तर खाऊ नाही शकत, मग आपण साऊथ इंडियन फूडवर बेत करू शकतो। थंबी मोस्ट ऑफ द बऱ्याचशा फ्रँचायझी आहेत त्याच्या, बरेच दिवस खायचं होतं आणि या रेस्टॉरंटला पहिल्यांदा चालू आहे। तर चला बघूया यांची टेस्ट कशी आहे आणि यांचा एक्सपिरियन्स आपल्याला कसा भेटला। तर हे बघा, हे आहे रेस्टॉरंट। चला, आपला नंबर आलेला आहे, जाऊया आपण आता। हो मित्रांनो, हे बघा हॉटेलचा ॲम्बियन्स खूप भारी आहे, डिसेंट असा। आणि आज गर्दी आहे, संकष्टी आहे म्हणून। संकष्टी आहे म्हणूनच गर्दी आहे मित्रांनो। हे बघा थंबीचा मेन्यू, खूप सारे व्हरायटीज आहेत इथे। तर मित्रांनो, आता ऑर्डर दिली आहे। यशनी मागवलं आहे मसाला पनीर, म्हणजे अप्पम, आपले जे अप्पम असतात ते अप्पे। आणि मी मागवलं आहे, कुठे गेला, आंध्रा मसाला डोसा। तो बोलला तिखट असतो। तिखट असतं, बघूया किती तिखट आहे। इंडियन्स एक नंबर। तर आता ऑर्डर दिलेली आहे आम्ही, तर बघूया यांची टेस्ट कशी आहे। मला तर साऊथ इंडियन फूड खूप आवडतात। तुम्ही पण माझ्या खूप व्हिडिओमध्ये बघितलं असेल आतापर्यंत, मी साऊथ इंडियन फूड खूप खाल्लेत, इडली, डोसा। तर मित्रांनो, आपला आंध्रा डोसा आलेला आहे। येस, माझा एक प्रश्न आहे तुला, जेवणाच्या टायमाला तू साऊथ इंडियन रेस्टॉरंटलाच का घेऊन आलास? आवड अशी की मोस्ट प्रोबॅबली लोक ब्रेकफास्टला सकाळी साऊथ इंडियन फूड प्रेफर करतात, आपल्याला जेवताना पण साऊथ इंडियन। अरे मस्त। तर चला, आता आपण आपला आंध्रा मसाला डोसा ट्राय करूया। तर आधी याला मधून तोडतो मी। अरे वा 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 वा, पेपरच आहे, एकदम इझिली आहे त्याला कुठला बघ। त्याने सांगितलं थोडा स्पायसी आहे, बघूया। चटनी, सांबार, चटनी, मस्त आहे, भारी आहे, आवडलं भाई आपल्याला। चविष्ट आहे एकदम, मस्त आहे। तिथे डोसा पण एकदम सॉफ्ट क्रंची एकदम, आणि भाजीची टेस्ट, मी एवढे आत्तापर्यंत मसाला डोसा खाल्ला, त्यांच्या डोस्यामध्ये थोडीशी वेगळीच चव लागते, मस्त लागते एकदम। वाव, हा 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 हा, गरमा गरम, हो हो हो, वाव, मस्त। आय लव साऊथ इंडियन फूड। अभी देखो, हे सगळं मी रेडी केलं आहे। जरा स्पूननी खाऊया, मजा तर हाताने येते, स्पूननी पण जरा बघा। हा 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 हा, भारी आहे। अप्पम पण आलेले आहेत, चला अप्पम आपण ट्राय करूया। हो 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 हो, मस्त। मसाला अप्पम, त्याच्या आतमध्ये कांदा तुम्ही बघू शकता। चला, हो हो हो, गरम एकदम मस्त। हा हा हा, मस्त, एकदम सॉफ्ट। मसाला उत्तप्पम बोलू की अप्पमची टेस्ट पण एकदम भारी आहे, सॉफ्ट, आणि आतमध्ये कांदा वगैरे मस्त लागतं।
तुम्ही पण मित्रांनो माझ्यासारखे साऊथ इंडियन फूड लवर असाल तर एकदा कंबी रेस्टॉरंटला नक्की व्हिजिट करा आणि इकडचा आंध्रा मसाला डोसा नक्की ट्राय करा, खूप मस्त लागतं. तर यश, आंध्रा मसाला डोसा कसा लागला? तू बोललेला ॲक्च्युली तिकडे डोसा तिकट पण वेगळा आहे, नॉर्मल आहे. आणि हे अप्पम पण मस्त चविष्ट नाही असतात बेसिकली. हां, आपण घरी बनवतो ते मस्त नॉर्मल मस्त. तिखट ना सांबारची टेस्ट पण एक नंबर आहे. म्हणून एक्स्ट्रा मागवला. इथं तुम्ही आलात आणि इकडचा मसाला उत्तपम ट्राय नाही केला तर एकदा नक्की करा. चला खाऊया. हो, गरम आहे यार, मस्त. गरम आहे गरम. हां 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 हां. सांबार, चटणी, याची चटणी खूप भारी आहे, नारळाची एकदम टप्पा. वाव, चविष्ट एकदम, खूप मस्त आहे. हो, हां हां हां. कसं वाटलं भाई? मस्त. अरे वा, खरं मी तुम्हाला सांगतो, मी आणि यश शाळेतले मित्र आहोत आणि आम्ही दोघं जण फुडी आहोत मस्तपैकी. आम्ही खूप फिरलो पण व्हिडिओ नाही. हां, व्हिडिओ नव्हतं काय ट्रिपला नाही गेलो त्याच्यासोबत. आणि हां, टाईम नाही मिळाला. पण आमचं जे एकेकाळचे खाणं वगैरे होतं आमचं ऑलमोस्ट कोविडनंतर. टाईम आमचा मॅच नव्हता कारण की यश वेगळ्या ठिकाणी जॉबला आहे, मी वेगळ्या ठिकाणी जॉबला आहे, तर मॅच नव्हता. कोविडनंतर जे ठाणं एक्सप्लोअर केलं आहे आम्ही लिटरली, म्हणजे एकूण एक गल्ली ठाण्यातलं आम्हाला दोघांना विचार आले की काय कुठे चांगलं आहे. मोमोजपासून ते पावभाजीपासून ते वडापाव सगळं सांगतो. खूप फिरलो आहे पण आम्ही तेव्हा व्हिडिओ आणा काढायचा आणि आम्हाला तेव्हा आयडिया नव्हती की काय असं नंतर होईल. तर तेव्हापासून आम्ही व्हिडिओ काढले, स्टार्ट केले असते भाई, मजा आली. यांचा उत्तप्पा तर भाई असमच आहे यार, मस्त भरलेला. हा 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 हा. हो 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 हो, वाह, बढिया. अरे भाई, खाऊन झाल्यावर कॉफी का मागवलीस? बऱ्याच जणांना माहिती नाही काय, असं नाही की मला सगळं माहिती आहे. पण साऊथ इंडियन लोक नाहीतर साऊथमध्ये नाश्ता झाल्यानंतर त्याचा ब्रेकफास्ट झाल्यानंतर फिल्टर कॉफी देतात. आणि तुम्ही जर जात असाल कुठं साऊथ इंडियन रेस्टॉरंटला, एकदम टिपिकल साऊथ इंडियन रेस्टॉरंटला, त्यांची फिल्टर कॉफी नेहमी ट्राय करा, नेहमी आफ्टर ब्रेकफास्ट. आता काय असेल ते लंच डिनर. हां, खूप मस्त लागतं. म्हणजे तिथून खरंच आहे, म्हणजे आपल्या इथं चाय असते त्यांच्या इथं. पण नंतर प्या, नंतर आधी गेलं तर पुढचं जाणार नाही. तर चला आता कॉफी ट्राय करूया, फिल्टर करून. मस्त यार, मस्त. अशी पाहिजे होती काय? वरून काढू का? फेस दिसत कशी आहे कॉफीची टेस्ट? चांगली वर्थ मित्रांनो, 439 मस्त. तर मित्रांनो, आत्ताच आमचं जेवण झालं आहे, पोट मस्त भरलेलं आहे. तर हा व्हिडिओ मी आता इथंच एंड करतो आहे. आणि तुम्ही अजूनपर्यंत आला नसेल तर एकदा नक्की या. इथपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला आता आपण भेटूया एका नवीन व्हिडिओ पर्यंत. तोपर्यंत बाय बाय.